आता जाऊयात हरियाणामध्ये। हरियाणात सध्या भाजपनं जोरदार कमबॅक केल्याचं दिसतंय, कारण हरियाणामध्ये सध्या भाजपनं 48 जागांवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस सध्या 36 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्ष हे 6 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे आता भाजप हरियाणामध्ये सत्ता राखणार का याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनेश फोगाट या सुद्धा या ठिकाणी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे आता सगळ्या निकालाच्या कलांकडे आपलं लक्ष असणार आहे। सध्या भाजपनं त्या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे। सुरुवातीचे जे कल आपण जर पाहिले तर त्या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होता, आता मात्र भाजपनं त्या ठिकाणी जोरदार कमबॅक केलंय। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून। विशाल, काय सांगाल, काय महत्त्वाचे कल सध्या हरियाणातनं समोर येत आहेत? हरियाणातले कल जे आहेत ते अत्यंत बदलल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय, कारण सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर होती, मात्र आता भाजपने जे आहे तो बहुमताचा आकडा जो आहे कलांमधला तो क्रॉस केलेला आहे। जवळपास भाजपला जे आहे ते 49 जागा ज्या आहेत त्या कलांमध्ये आघाडीवर दिसतात, तर काँग्रेसला 35 जागा ज्या आहेत त्या आघाडीवरती क्षणाक्षणाला कल जे आहे ते बदलताना पाहायला मिळतात। आता जे रिपोर्ट्स हाती येत आहेत आपल्या त्या माहितीनुसार काही वेळापूर्वी 49 भाजप आघाडीवर होतं, ते आता 48 जागांवरती आघाडीवरती आलेले आहे। एक जागा जी आहे ती त्यांनी बॅकला गेलेले आहेत, मागे गेलेले आहेत, तर काँग्रेस जे आहे ते 36 जागांवरती आघाडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी हरियाणाचा निकाल जो आहे तो कोणाच्या बाजूने लागणार हे फार महत्त्वाचं ठरतंय, कारण तिथली मॅजिक फिगर जी आहे ती 46 आहे। 46 जागा ज्यांना मिळतील त्यांच्या हाती बहुमत असेल। मात्र जर समजा कुणाला 46 जागा मिळाल्या नाहीत तर जे अपक्ष जे आहेत, जे इतर पक्ष जे आहेत त्यांची भूमिका जी आहे ती हरियाणामध्ये प्रभावी पाहायला मिळेल। त्यामुळे आता हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येतंय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतंय। मात्र काँग्रेसचे जे तिथले स्थानिक लीडर आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही सरकार बनवत आहोत, आम्ही विजयी होऊ असं मत जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मात्र कलांमध्ये जर पाहिलं तर भाजप जो आहे तो आघाडीवरती जाताना दिसून येत आहे। आपल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एकूणच हरियाणामध्ये सध्या भाजपनं जोरदार कमबॅक केलेला आहे आणि त्यामुळे भाजपनं कुठेतरी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या 2047 पर्यंत आमचीच सत्ता असेल असं भाजपनं म्हटलेलं आहे आणि यासोबतच भाजपला आणखी वाट पाहावी लागणार आहे असं सुद्धा काँग्रेसला म्हणत डिवचलंय। पुढेच आपण पाहतोय सध्याचे काश्मीरातले कल जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे, तर दुसरीकडे हरियाणामध्ये भाजप आघाडीवर। चुनाव के बाद जिस प्रकार का एग्जिट पोल के रुझान दिखा था, तब भी मैंने सभी एजेंसियों का धन्यवाद किया था कि 2 दिन की खुशी कांग्रेस के नेताओं को मिली है। 10 वर्ष का वनवास अभी कांग्रेस का हुआ है और 2047 तक भारतीय जनता पार्टी का शासन रहना है। हरियाणा प्रदेश विकसित प्रदेश बनेगा, भारत विकसित राष्ट्र बनेगा, तब तक इस देश में भारतीय जनता पार्टी की सरकार रहने वाली है कि 62 सीटें भारतीय जनता पार्टी की आएंगी। लेकिन रुझानों से मुझे लगता है, फिर भी विश्वास है कि 52 तक हम पहुंचेंगे और ये आंकड़ा बढ़ेगा और 52 तक जाने की संभावना है। दरम्यान सध्या कोण कुठून आघाडीवर आहे पिछाडीवर आहे आपण पाहूयात। विनेश फोगाट या जुलाना मतदारसंघातनं पिछाडीवर गेल्याचं कळतंय। काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर किलोईमधनं भूपेंद्र हुड्डा हे आघाडीवर आहेत, जे माजी त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होते भाजपकडून, आणि जम्मू काश्मीरातनं उमर अब्दुल्ला हे बडगाममधून आघाडीवर आहेत। 2 मतदारसंघातनं ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्या ठिकाणी ते आघाडीवर असल्याचं कळतंय। तर महबूबा मुफ्ती या बिजबेहरा या मतदारसंघातनं पिछाडीवर आहेत। PDP पक्षाच्या महबूबा मुफ्ती आहेत आणि त्या सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय।